राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या 15 ठळक बातम्या. अंगणवाडी सेविकांचे उद्यापासून उपोषण. मानधन वाढ, पेन्शन, ग्रॅज्युइटीसाठी आंदोलने करूनही ठरली निष्फळ. महाराष्ट्रातील PWच्या कामगारांना मोठा दिलासा. हंगामी कामगारही दुसऱ्या व चौथ्या शनिवार सुट्टीचे हकदार. सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल. विकास कामाची 36,000 कोटींचे बिले थकली. निवडणुकीच्या तोंडावर घोषणांचा पाऊस पाडणारे मिनते सरकार कंगाल. राज्यात आठवडाभर मुसळधार पावसाची शक्यता. हवामान विभागाने वर्तवला अंदाज. मुंबईत ठाकरेच मोठा भाऊ. महाराष्ट्रात काँग्रेस महायुतीत 105-95-88 चा फॉर्म्युला ठरला. जरांगेंना खोके, ईडीमार्फत तपास करा. ओबीसी आंदोलक हाके यांचा मोठा गंभीर आरोप. पाकच्या गोळीबाराला आता तोफ हल्ल्यांनी प्रत्युत्तर देणार. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा इशारा. दहशतवाद्यांचा बिमोड करेपर्यंत पाकशी चर्चा नाही. आरक्षण प्रश्नी शरद पवार यांनी झटकले हात. सत्ताधाऱ्यांना तोडगा काढण्याची सूचना, तर शेतकरी प्रश्नावर मुख्यमंत्र्यांना भेटण्याचे आश्वासन. बाजारात नवीन सोयाबीनची आवक वाढली. ओलाव्याने दर कमी. उदगीर बाजार समितीत 3700 ते 4700 रुपयापर्यंत मिळतोय भाव. शेतकऱ्यांच्या वेदना समजणार तरी कधी? नैसर्गिक संकटे, त्यात कवडीमोल भाव. उत्पन्नापेक्षा खर्च अधिक. कळंब तालुक्यात पावसाचे जोरदार कमबॅक. शेतकऱ्यांची उडाली धांदल. खरीप हंगामासाठी सोयाबीनचे नुकसान होण्याची भीती. 7 गावांमधील शेतकरी सिंचन विहिरींच्या लाभापासून वंचित. भूजल विभागाचे दुर्लक्ष. कोरडवाहू शेती ओलीत खाली कशी येणार? शेतकऱ्यांचा प्रशासनाला प्रश्न. भरघोस उत्पन्न देणारे संकरित बीटी कपाशीचे नवे वाण विकसित. डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे संशोधन यशस्वी. आचारसंहिता तोंडावर जिल्ह्यातील विकास कामे मार्गी लावणार कधी? मंजूर 300 कोटींपैकी केवळ 10 कोटी खर्च. विकास कामांचे 290 कोटी कुठे गेले? सोयाबीनची निर्मिती वाढल्याने सोयाबीनच्या भावावर दबाव. 170 लाख टनांनी वाढणार गाळप. मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण उमेदवारांना तारीख कळेना. 12वी ते पदवीधरांची घोर निराशा. शासनाने गंभीरतेने लक्ष देण्याची मागणी. वंचित तिसऱ्या आघाडीसोबतच. प्रकाश आंबेडकर यांची राजू शेट्टी यांच्याशी झाली चर्चा.